नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याचा सन्मान निधी संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे. साधारणतः काल संध्याकाळी उशिरापासून हप्ते वितरणाची प्रोसेस सुरू झाली आणि याच्यामध्ये जानेवारी महिन्याचा लाभ आहे तो वितरित झालेला आहे. तर याच्यामध्ये लाभ कुणाकुणाला आलेला नाही आहे किंवा कोणाकोणाला येणार नाही आहे, तर या संदर्भात माहिती घेणार आहोत. काल संध्याकाळपासून लक्षात घ्या ही प्रोसेस सुरू झाल्यामुळे पुढील 2 दिवसांमध्ये पात्र असून लाडक्या बहिणींना लाभ आला नसेल तर प्रतीक्षा करायच्या 2 दिवसांमध्ये उर्वरित लाडक्या बहिणींना लाभ मिळून जाणार आहे. पण याच्यामध्ये अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्यांनी KYCची दुरुस्तीच केली नसेल तर अशा लाडक्या बहिणींना लाभ येणार नाही आहे. KYC दुरुस्तीसाठी शासनामार्फत 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तर याच्यामध्ये आधार नंबर टाकायचा आहे, त्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे, त्याच्यानंतर 2 ऑप्शन येतात. त्या ठिकाणी पहिला ऑप्शन आहे तुमच्या घरामध्ये गव्हर्नमेंट सर्वंट आहेत का, पेन्शनधारक लक्षात घ्या कर्मचारी आहेत का, तर अशा प्रकारचे ऑप्शन आहेत. या दोन्ही ठिकाणी नाही करायचं होतं. काही लाडक्या बहिणीने होय केलेलं आहे, त्यामुळे त्यांची पुन्हा KYC चुकलेली आहे. त्यामुळे अशा लाडक्या बहिणींना देखील चालू महिन्याचा जो जानेवारी महिन्याचा लाभ वितरित केलेला आहे तो आलेला नाही आहे. तर याच्यामध्ये अजून महत्त्वाची बाब म्हणजेच एका कुटुंबामध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित आहे, तर एवढ्याच लाडक्या बहिणींना लाभ आलेला आहे. एका कुटुंबामध्ये 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त लाभ जर घेत असतील तर मात्र अशा लाडक्या बहिणींना सध्या लाभ वितरित झालेला नाही. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ज्यांचं वय लक्षात घ्या की योजनेच्या पुढे गेलेलं आहे अशा लाडक्या बहिणींना देखील लाभ आहे तो आलेला नाही आहे. तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर या कारणांमुळे कदाचित तुमचा लाभ येऊ शकत नाही आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट आहे की अजून पुढील 2 दिवस प्रतीक्षा करायची आहे की तुम्ही सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, KYC केलेली आहे, माझा अर्ज पात्र आहे आणि हप्ता आला नसेल तर पुढील 2 दिवस तुम्हाला प्रतीक्षा करायची आहे. पुढील 2 दिवसामध्ये पुन्हा DBT ॲक्टिव्ह होऊन लाभ आहे तो तुम्हाला वितरित होणार आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्याच जिल्ह्यामध्ये हप्ते वितरणाची प्रोसेस सुरू झालेली आहे. तर या संदर्भात तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रॉपर आणि खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.